भाऊ नमस्कार. नमस्कार. आज चांगली अशी गाडी झाली सर्किटची, काय सांगाल आजच्या गुलाला विषय? चंद्याच्या आशीर्वाद हा सर्किट पलतो. सर्किट हा चांगला पलतोय. शिवाजी शेठ शेलार मामा ग्रुप आवेगर खडवली आणि साहिल हेमंत फुलोरे साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हा सर्किट पलतो. आज आमचा गुलाल झाला, सर्किटचा पण गुलाल झाला आणि आमच्या गुज्जरचा पण गुलाल झाला. आणि सोबत सर्किट सोबत कोण पळाला? टायगर खोनी यांचा टायगर आताच घाटावरनं खाली पहिला गुलाल आहे. चांगली गाडी पळाली. म्हणजे आज पहिल्यांदाच पहिरा घडून आला होता का? पहिल्यांदाच पहिला. आणि सर्किटचा या सीझनचा पहिलाच गुलाल आहे का? नाही, हा दुसरा गुलाल आहे. दुसरा. याच्या आधी कुठे गुलाल घेतला? आता पाटगावला एक अड्डा झाला होता, त्या सोन्यामध्ये आम्ही एक गुलाल घेतला होता. आणि आता तुम्ही सांगितलं की साहिल प्रतिष्ठान दोरली हा पण नाव लागतोय, तर कसं काय सांगा ना? हा आमच्या दोघांचा आहे बैल, आमचा घरगुती संबंध आहे, त्या आमच्या दोघांच्या नावात पळतो. आज मैदानामध्ये गाडी कशी झाली, म्हणजे जमून झाली का नाव ठेवलं? नाही, गाडी जमूनच झाली, मैत्रीपूर्ण शर्यत झाली. बरोबर आहे. ड्रायव्हर विषयी काय सांगाल? आज कोण बसवलेला ड्रायव्हर केतन ड्रायव्हर सोनेवली घरचा ड्रायव्हर आहे, त्यांनीच गाडी हाकलली, चांगल्या प्रकारे गाडी हाकलली. बरोबर आहे. मैदानाविषयी पाठी कशी होती पळायला? फाटी वगैरे चांगली होती, बैल पण चांगला पळाला, गाडी पण चांगली पळाली आणि नियोजन पण चांगलं होतं. विशेष म्हणजे आज पहिल्यांदा हा जोर पळाला आहे, काय म्हणजे विशेष काय वाटलं तुम्हाला पळताना? चांगली गाडी पळाली, समोरची गाडी पण चांगली होती आणि गाडी खालूनच टाकून निघाली होती. चांगली गाडी पळाली. गाडी कुठल्या साईडने पळाली विशेष? आज डावीतून गाडी पळाली. आमचा हा बैल दोन्ही खांदी पळतो, पण आज पहिल्यांदा या सीझनला डावी खांदी पहिल्यांदा घालून गुलाल घेतलेला आहे. आणि दावणीला किती वर्षापासून आलाय आता सर्किट? सर्किटला आता 4-5 वर्ष झाले. म्हणजे दावण गाजवतोय तुमची हो हो हो. आतापर्यंत खूप सारी गुलाल झाले दिसते. जेव्हा आदत होता तिथून गाडी पळतोय. आता वय किती आहे मग त्याचं? आता वय असेल 5 वर्षाचा असेल. 5 वर्ष. दाती पूर्ण झालाय का? हो, पूर्ण 4-6 दाती. 6 दात आहे, म्हणजे अजून कर्जात लावायचं म्हणजे अजून भविष्य आहे त्याचा. कसं बघता भविष्य? मग भविष्य चांगलाच आहे. चंद्याने पण आमचा नाव केला होता, याच्याकडनं पण अपेक्षा आहे आणि हा पूर्ण करेल. चंद्याच्या विषयी माहिती द्या ना. दावणीचा पहिला बैल का तो? बरोबर आहे. चंद्या हा बंदीच्या काळात चांगला पळाला होता, टॉपमध्ये पळत होता. बिनजोडला 3 वर्ष बिनजोडला होता, 2 वर्ष त्याला जोडच झालेला नव्हता. मोठा लक्षाच्या जोडीला पण पळाला, म्हणजे मोठा लक्ष सोबत किती वेळा मोठा लक्ष आणि तो पळालेला? मोठ्या लक्षासोबत एकदा गाडी झाली होती, नंतर तो पहिला होता. आणि सावकार ग्रुपवाल्यांचा, अंबरनाथवाल्यांचा जपान पळाचा. चंद्या आणि जपान ही गाडी टॉपला पळत होती. टॉपला पळायची 2 वर्ष ही गाडी बिनजोड होती, कोणी जोडत नव्हता त्याला. बरोबर आहे. आणि जसं त्याचं गुण याच्यामध्ये सर्किटमध्ये काय बोलाल? चंद्यालाच बघतो आम्ही याच्यात आणि आपण नाव आमचा करेल. आणि जातीत कुठल्या किल्लार जातीमध्ये आहे का? हा, किल्लार आहे ना? बरोबर आहे. आता वजीर टायगर काय बोलायला याचं नाव? टायगर त्याचं भविष्य कसं वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही पण त्याला स्वतः पळताना चांगला पळाला, गाडी एकदम जुलूम पळाली, दोघं एकदम जुलूम पळाली म्हणून गाडी एकदम फरकात मारली. मग आता पुढं पण ही गाडी पळणार का? हा, गाडी पळेल, परत पळेल. आणि आज चांगलाच गुलालाचं मानकरी पण झालंय. हो हो. चालेल, जास्त वेळ नाही घेत, बैलाला पण त्रास होते, बांधलेलीच आहेत. आणि जसं तुम्ही आज गुलाल घेतला, कायम अशीच गुलाला घेत राहा. माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा असतील. दादा नमस्कार. नमस्कार. टायगर विषयी माहिती द्या ना. आता मगाशी दादाने सांगितलं की घाटावर आज पहिल्यांदाच आला आणि पहिला गुलाल घेतला. हो, आज तिकडे घाटावरती पळत होता बिनजोडला. गटाला जास्त नाही, बिनजोड प्रत्येक मैदानात जाईल तिथे बिनजोडला कधी असा मारत नाही खाल्ला गाडीने. आणि आमची घरचीच गाडी पडली शक्यतो. आज पायरा होता, यांना बैल दिला होता, आमच्या जवळचे म्हणून मी यांना फोडून, त्याला पण पायरा होता, याला पण पायरा होता. वजीर किती दाती आहे आता? वजीर तिकडे आहे, टायगर आहे. टायगर किती दाती आहे? टायगर आता 4सा झालाय. 15 दिवस झाले 4सा झालाय. आणि तिकडे कोणाच्या नावाने गाडी पळायची याची? आनंद फुलवरे आणि संदीप म्हात्रे दोन्ही याच नावाने. याच आणि नावाने पळती गाडी. आणि आता तुम्ही सांगितलं तिकडे पण खूप मोठ्या मोठ्या गाड्या हो, केल्या. तिकडे पण मोठ्या मोठ्या गाड्या केल्या आहेत, मोठ्या मोठ्या पैरात पळालाय. गोळवलीवाल्यांचा मल्हार ह्याच्यात पळाला, परत मोठे मोठे सैतान रायबा आपला उसरणवाल्यांचा रायबा त्याच्यात पण पळाला. बरोबर. आज सर्किट सोबत पळाला, काय वाटलं तुम्हाला? चांगली गाडी पळाली, जुळून गाडी पळाली खालनं बसणं. ड्रायव्हर पण आपला कीर्तन भारे, सर्व त्याच्याच याच्यात सर्व नियोजन चालतं. बरोबर आहे. आता मुंबईलाच राहणार आहे का बाई? हो, बैल मुंबईलाच राहणार. बरोबर. धन्यवाद.